जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता पारिक चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक खूप सुंदर आणि महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. YouTube सुरू करून पैसा कसा कमवायचा. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पण सगळे मोबाईल फक्त व्हिडिओ बघताय. थोडेच लोक आहे जे मोबाईलवरून पैसा कमवताय. फरक एवढाच आहे, कुणी फक्त वापरतोय आणि कुणी त्याच मोबाईलवरून कामाची सुरुवात करतोय आणि काम करतंय. YouTube म्हणजे काय? तर तुमचं स्वतःचं चॅनल जिथे तुम्ही स्वतःचं काम करून स्वतःचा इन्कम सोर्स बिल्ड करताय. तुम्ही घरी बसल्या काम करू शकता, कोणाच्या प्रेशरमध्ये आणि अंडर काम करायचं नाहीये. स्वतःसाठी काम करताय म्हणून YouTube महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये सोशल मीडिया खूप पॉवरफुल झालेला आहे. Instagram, Facebook, YouTube हे फक्त टाइमपाससाठी नाही तर लोक इन्कम जनरेट करण्यासाठी वापरताय. पण YouTube फक्त एक थोडासा वेगळा प्लॅटफॉर्म आहे, कारण इथे तुमचा कॉन्टेंट सर्च होतो. लोक वर्षानुवर्ष तुमचे व्हिडिओ बघता आणि त्यातून तुम्हाला इन्कम सुद्धा होतो. म्हणजे तुम्ही आज केलेल्या कामाचं तुम्हाला पोचपावती आयुष्यभर मिळत असते. म्हणजे तो व्हिडिओ YouTubeवर आहे तोपर्यंत. आता सुरुवात कशी करायची, तर हे अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगते. सर्वात आधी तुम्हाला एकच गोष्ट ठरवायची आहे, तुम्ही कोणत्या विषयावर व्हिडिओ करणार आहात. फक्त जास्त विचार करू नका, तुम्हाला जे येतं ना तिथूनच तुम्ही सुरुवात करा. एक्झाम्पल जर मी द्यायला गेले ना, तर तुम्ही एक जर हाऊसवाईफ असाल तर सिंपल शूटिंग करा. भाजी कशी बनवली, पोळी कशी झाली, तेच तुम्ही दाखवायला सुरुवात करा. आणखी एक उदाहरण जर मी द्यायला गेले तर आजकाल बऱ्याच आजी जे आहेत त्या सिंपल आणि गावरान जे मनापासून चुलीवरचं जेवण बनवता, ते अगदी साधं आणि मनापासून बनवता आणि त्यांचे व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल होत आहे. कारण आता त्यांच्या बोलण्यामध्ये साधेपणा आणि खरेपणा असतो. म्हणजे तुम्हाला काही स्पेशल करायची गरज नाहीये. तुमचं रोजचं जीवन जे आहे ना, खूप मोठं कॉन्टेंट आहे. तुम्ही काय बनवता, कसं जगता, गावातलं जीवन, तुमच्या घरातील काम, छोटे छोटे व्लॉग्स हे लोकांना बघायला आवडतात. जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही अगदी म्हणजे काय शिकताय ते सुद्धा लोकांना सांगू शकता. तुम्ही काय स्टडी करताय, तुम्ही काय शिकताय ते लोकांना दाखवायला स्टार्ट करा. जर तुम्हाला काही स्किल येतात, जसं मी व्हिडिओ एडिटिंग झालं, ग्राफिक डिझायनिंग झालं, ड्रॉइंग झालं, तुम्हाला चांगलं बोलता येतं, ते सुद्धा तुम्ही लोकांना दाखवू शकता. म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही. जे तुम्हाला येतं, जिथून तुम्हाला येतं तिथूनच सुरुवात करायची. आता व्हिडिओचे आयडियाज कसे येतील हे आपण बघूया. खूप लोकांना हा प्रश्न पडतो, पण उत्तर खूप सोपं आहे त्याचं. युट्यूबवर सर्च करा, लोक काय पाहताय ते बघा, कॉमेंट वाचा आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्या. जेव्हा तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम्सचे सोल्युशन द्यायला सुरुवात करता, तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज यायला सुरुवात होते आणि तुमचा व्हिडिओ तिथेच, म्हणजे लोकांच्या प्रॉब्लेमवर व्हिडिओ केला तर तुमचा व्हिडिओ तिथे नक्कीच चालतो ना. आता व्हिडिओ कसा बनवायचा? मोबाईल घ्यायचा, कॅमेरा ऑन करायचा, बोलायचंय, जे की मी करते आता. सुरुवातीला परफेक्ट असण्याची गरज नाहीये. तुम्हाला अनेक वेळा कॅमेरा समोर भीती वाटेल. रोज थोडं थोडं प्रॅक्टिस करायला ना कॉन्फिडन्स तुमचा आपोआप बिल्ड होईल. तुमचा पहिला जो व्हिडिओ आहे ना, परफेक्ट असण्याची गरज नाहीये, पण तो टाकणं खूप जास्त महत्वाचं आहे. आता एडिटिंग बद्दल जर मी बोलायला गेले तर मोबाईल फ्री ऍप्स खूप सारे आहे. VN झालं, InShot झालं, जे की फ्री आहे. तुम्हाला त्याच्यासाठी पैसे नाही टाकायचे. व्हिडिओ कट करायचा, थोडा म्युझिक टाका, टेक्स्ट ऍड करा, झाला तुमचा व्हिडिओ तयार. आणि व्हिडिओ चांगला सुद्धा दिसतो. व्हिडिओ जेव्हा तुम्ही एडिटिंग करायला सुरुवात करता, तुमचं थोडंसं ऍडव्हान्स एडिटिंग तुम्हाला यायला सुरुवात होऊन जाते. आता थंबनेल आणि टायटल खूप महत्वाचे असतात. लोक आधी थंबनेल पाहतात आणि त्यानंतर तुमच्या व्हिडिओवर क्लिक करतात. म्हणून सिंपल, क्लिअर आणि अट्रॅक्टिव्ह तुमचा थंबनेल असला पाहिजे. टायटलमध्ये लोक काय सर्च करतायत ते लिहायचंय. त्यालाच म्हणतात सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, जे तुम्ही SEO म्हणून ऐकलेलं असेल. आता एकच उदाहरण खूप महत्वाचं आहे ते देते. सुरुवातीला व्ह्यूज खूप खरंच कमी येतात, पण इथेच तुमचं यश मिळायला सुरुवात होते, कारण तुमची कन्सिस्टन्सी इथे कामं येते. सुरुवातीला तुम्हाला जसं काही हे विचार करायची गरज नाही की मला किती व्ह्यूज येत आहे. लोक 5 ते 10 व्हिडिओज टाकून ना सोडून देतात, गिव्हअप करून घेतात. पण तिथे नाही गिव्हअप करायचं. तुमचा तिथेच गेम परत चेंज होतो. जेव्हा तुम्ही गिव्हअप करताना तेव्हा तुमचं केलेलं सगळं नुकसान होतं. तुम्ही फक्त कन्सिस्टन्सी ठेवा. जो थांबत नाही तोच पुढे जातो. युट्यूबमध्ये सातत्य खूप महत्वाचं आहे. रोज नाही जमलं ना तरी चालतं. आठवड्यातून 3 व्हिडिओ जरी असले तरीही तुम्हाला थांबायचं नाहीये, तुम्हाला टाकत राहायचंय. हळूहळू लोक तुम्हाला ओळखायला लागतात, तुमच्यावर विश्वास करतात आणि मग तुमची इन्कम सुरू होते. युट्यूबवर पैसे फक्त ऍड्स वरून नाही तर तुम्ही अफिलिएट लिंक वरून सुद्धा करू शकता, स्पॉन्सरशिप मिळवू शकता, ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता, तुमचं नॉलेज विकू शकता. चॅनलवर इन्कम येईन, म्हणजे तुमचं चॅनल एक असतं आणि इन्कम सोर्सेस अनेक होऊन जातात. इन्कम किती वेळामध्ये सुरू होते हा प्रश्न सगळ्यांना पडतो, मला सुद्धा पडला होता. सरळ सांगते, सुरुवातीचे 4-6 महिने शिकण्यात जातात, पुढचे काही महिने ग्रोथ मध्ये जातात आणि 6 महिन्यानंतर इन्कम दिसायला सुरुवात होते. काही लोक लवकर अर्न करतात, काहींना वेळ लागतो. खास करून गृहिणींसाठी आणि स्टुडंटसाठी हे व्हिडिओज, युट्यूब चॅनल ही खूप मोठी संधी आहे. हळूहळू इन्कम तयार होते. तुम्हाला घरी बसल्या करायचं आहे आणि तुमच्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही दाखवू शकता.
आता एक छोटासा ऍक्शन प्लॅन मी तुम्हाला देतेय. पहिले 5 दिवस कोणता टॉपिक निवडायचा आहे त्याला द्या. मग पुढचे 5 दिवस 10 व्हिडिओजचे आयडियाज लिहून काढा. पुढचे काही दिवस तुम्ही ते बनवायला वगैरे गोष्टींमध्ये टाका आणि मग ह्याच गोष्टी तुम्हाला 30 दिवसापर्यंत रिपीट करायच्या आणि तुम्हाला त्यानंतर लगेच तुमचे थोडे थोडे रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. आणि व्हिडिओज ते जेव्हा तुम्ही 10-12 व्हिडिओज लिहितात किंवा 5 दिवस मध्ये मी जे 10 व्हिडिओज लिहायला सुरुवात करते त्याच्याच पुढच्या 10 दिवस व्हिडिओ बनवायला सुद्धा लावा आणि ते अपलोड सुद्धा करा. आणि पुढचे 10 दिवस तुम्ही मग असं समजू शकता की 30 दिवसांमध्ये तुम्हाला थोडे थोडे रिझल्ट दिसायला सुरुवात होते. आता तुम्ही विचार करणार की मी व्हिडिओज तर बनवतोय पण भविष्यात याचा स्कोप कमी तर नाही होणार ना. साध्या भाषेमध्ये मी सांगितलं तर युट्यूब पुढे भविष्यात खरंच फायदा देईल का? नाहीतर आता मी युट्यूब शिकणार आणि मग पुढे भविष्यात जाऊन याचा स्कोप कमी होऊन जाणार आणि मग माझा काय फायदा याच्यामध्ये, असं भरपूर लोकांना प्रश्न पडतो. पण मी सांगते युट्यूब हे सर्वात मोठं सर्च इंजिन आहे. युट्यूबने अक्षरशः वेड केलंय लोकांना. त्यामुळे युट्यूब जर तुम्ही शिकाल तर तुमचं भविष्य खूप सुंदर आणि चांगलं होऊ शकतं. व्हिडिओमुळे भरपूर लोकांना प्रसिद्धी मिळते आणि त्यासोबत भरपूर बिझनेसेस सुद्धा लोक करतात युट्यूबवर, जे की तुम्ही बघितलं असेल. मला जास्त काही त्यावर बोलायची गरजच नाहीये. आणि हा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये येत असेल ना तर तो अजिबात मनातून काढून घ्या, कारण युट्यूबचा स्कोप कधीच जाणार नाहीये. काही जणांना हा पण प्रश्न पडतो की युट्यूबवरून पैसे किती कमवू शकतो आपण. तर तुम्ही याला असं बोलू शकता की युट्यूबला पैसे कमवण्याची कोणतीही मर्यादा नाही. तुमची मेहनत, तुमची प्लॅनिंग ह्या सगळ्या गोष्टींवर तुमचं म्हणजे जे इन्कम आहे ते डिपेंड करतं. उदाहरण द्यायला गेले तर माझं उदाहरण तुम्ही घेऊ शकता. आता मी माझं एक्सपिरियन्स इथे शेअर करतेय जे की तुम्ही ऐकताय. जे आपण या चॅनलवर व्हिडिओज पाहत आहे त्याला प्रचंड मेहनत लागते. मी आणि माझी टीम ह्याच्या मागे प्रचंड मेहनत करत आहे. आता माझं हे जे इन्कम आहे, मी युट्यूबवरून किती इन्कम करते, मी युट्यूब चॅनल कसं स्टार्ट केलं, ह्या प्रश्नांची उत्तरं या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते. पण त्यासाठी तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचे प्रश्न विचारले तर मला त्या टॉपिकवर व्हिडिओज बनवायला मदत होईल. त्यासाठी तुमच्या मनातील प्रश्न तुम्हाला कॉमेंट करावे लागतील. आणि जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सबल असाल आणि एखादा बिझनेस असेल त्याला तुम्हाला मोठं करायचं असेल, त्यासाठी तुम्हाला युट्यूबचा आधार घ्यायचा असेल, पण मला युट्यूबच्या माध्यमातून ग्रो तर करायचंय, फॉलोअर्स सबस्क्रायबर तर वाढवायचे, पण त्यासाठी सुद्धा आम्हाला संपर्क तुम्ही करू शकता. आम्ही अनुभवी आणि ट्रस्टेड जे युट्यूब मॅनेजमेंट टीम आहे त्यांची ओळख तुमच्यासोबत करून देऊ शकतो. 10 ते 20 पटीने तुमचं बिझनेस तुम्ही या युट्यूबच्या माध्यमातून वाढवू शकता. लक्षात ठेवा, युट्यूब म्हणजे भविष्य आहे, तुमचं फ्युचर आहे. तुमच्याकडे स्किल असेल, सातत्य असेल आणि थोडंसं पेशन्स असेल तर इन्कम नक्की तुम्हाला मिळतो. आणखी एक खास गोष्ट, थंबनेल, युट्यूब कसा चालवायचा, एसईओ, स्क्रिप्ट रायटिंग, कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, या सगळ्या गोष्टी कुठेही तुम्हाला अडचण येत असेल, आम्ही स्टेप बाय स्टेप तुम्हाला गाईड करणार आहोत. तुम्हाला माझ्याकडून स्ट्रेट शिकायचं असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही तिथे मला कनेक्ट करू शकता. युट्यूब, थंबनेल, एसईओ, स्क्रिप्ट रायटिंग, कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग हे सगळे अगदी सोप्या भाषेमध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला शिकवू शकते. कुठेही तुम्हाला अडचण आली तुम्ही कॉमेंट करू शकता, मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला नक्की मदत करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कविता पारिक चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं काहीही स्वप्न असेल युट्यूब चॅनल बनवायचं, कोणत्या टॉपिकवर बनवताय ते कॉमेंट नक्की करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सो मच.